मग आपल्याला माहितीये का आपण कुठल्या जन्माचं फळ भोगतोय ते? मग ते माहित नाहीये, पण ठीक आहे, ते माहित नाही आपण त्याचा विचार म्हणजे आपल्याला एवढं तर ज्ञान मिळतंय की आपल्यालाच आपण केलेल्या कर्माचंच फळ आपल्याला मिळतंय, दुसरं कुणाच्याही नाही. असं असताना सुद्धा आम्ही वर्तमान कर्म बिघडवतो, आम्ही वर्तमान कर्म चुकीचं करतो. आता तुम्ही हे सत्कर्म करायला गेलात, प्रवाशांची व्यवस्था करणं, पंढरपूरला नेणं वगैरे, त्याचबरोबर आपल्या हातून आपण एक सत्कर्म करत असताना आपण त्याच वेळेबरोबर आपल्या हातून वाईट कर्म काय घडतंय हाही विचार करायला लागतो. की आपल्याला आपण एखादं कर्म करत असताना, चांगलं कर्म करत असताना आपण तिथे स्वतःला बॅलन्स ठेवणं, की मी हे चांगलं कर्म करतोय तेव्हा माझ्याकडून त्याच वेळी दुसरं कुणाकडचं नुकसान तर होणार नाही,